पाहू शकता की ही जी महिला आहे यांना चालता येत नाही, बसता येत नाही, संडास बाथरूमचा त्रास आहे। तर अशा महिलेला जर त्यांना सर्टिफिकेट जर 35% दिलं तर त्यांचा उदरनिर्वाह कसा व्हायचा ते तुम्ही सांगा। मला सांगा मॅडम, कलेक्टर ऑफिस आलेले आहेत, काय कारण आहे, कशासाठी आलात आपण? नमस्कार सर, माझं नाव उषा ज्ञानोबा लोंढे, तालुका जिल्हा लातूर। मी जेवळी येथील रहिवासी आहे। ही माझी मैत्रीण आहे। मैत्रीण म्हणलं तर असं म्हणजे शेजारचीच आहे, लहानपणापासून आम्ही सोबतच राहिलेलो आहोत। हे दोन्ही पायाने हँडिकॅप आहे। तिचं ऑपरेशन म्हणजे लहानपणी झालेलं, तिला चालता वगैरे येत नव्हतं म्हणून ऑपरेशन केलेलं होतं त्या पिरियडमध्ये। मग त्यावेळेस ज्यावेळेस त्यांचं मेडिकल सर्टिफिकेट ऑफलाईन होतं त्यावेळेस तिला 40% मेडिकल सर्टिफिकेट दिलं होतं। मग त्या 40% मेडिकल सर्टिफिकेटवर त्याचे पूर्ण म्हणजे सर्टिफिकेट मग त्यांचे पूर्ण कार्य होत होते। मग आता नंतर ऑनलाईन जे सर्टिफिकेट काढलेले आहे त्या सर्टिफिकेट मध्ये त्याची टक्केवारी 35% झालेली आहे। मग हे 35% टक्केवारी झाल्यामुळे तिच्या पुढील कार्यामध्ये तिला अडथळे येत आहेत। तर माझी एक अशी कलेक्टर ऑफिस मध्ये एक विनंती आहे की मॅडम सरांना की त्यांनी हिची जी टक्केवारी आहे कमीत कमी 40% तरी वाढवून द्यावी पुढे चालून, जेणेकरून त्यांचे प्रॉब्लेम पुढले सॉल्व्ह होतील। आणि तिनं खरोखरच दिव्यांग आहे। तिचे लहानपणामध्ये तिला बसता उठता येत नाही, तिने स्वयंपाक करताना सुद्धा पाय लांब करूनच स्वयंपाक करते, तिचे पाय पण असं म्हणजे आकडत नाहीत असं। पण माझी सरकारला एक विनंती आहे की तिने तिची टक्केवारी वाढवून द्यावं। दिव्यांग आधार संघ महाराष्ट्र राज्य लातूर या संघटनेची संस्थापक अध्यक्ष आहे। आज पाहायला गेलं तर लातूर मध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिव्यांगाचं बोगस प्रमाणपत्राचा कार्यक्रम चालू आहे। हा कार्यक्रम कुठंतरी थांबलाच पाहिजे आणि शासकीय जे वैद्यकीय अधिकारी आहेत ज्यांनी या बोगस सर्टिफिकेट काढलेले आहेत किंवा त्यांनी साईन करून दिलेले आहे अशा लोकांवर, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे। म्हणून हा आजचा लाईव्ह मी करत आहे। माझ्या निदर्शनास हे तिसरं अपील आहे की ज्या अपीलचं उत्तर लवकरात लवकर दिलं जातं, परंतु जे की पहिले ह्यांना ऑफलाईन 45, 40, 42 हे दिलं जातं त्यावेळेस ते अधिकारी नव्हते का की जेणेकरून त्यांनी ह्यांना सर्टिफाय केलं। मग आता जे अधिकारी आले तेच फक्त नॉलेजेबल झाले की त्यांना सर्टिफिकेट तुम्ही देताय की ठरवून की पहिलं सर्टिफिकेट असताना सुद्धा दुसरं सर्टिफिकेट इश्यू करताय, याचं कारण काय? म्हणजे पहिले शासकीय अधिकारी गलत आहेत की आताचे गलत आहेत, याचंही आम्हाला शासनाला निदर्शन हवंय। म्हणून आजचा लाईव्ह करण्यात आहे। वारंवार जर समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये जर हाच प्रकार घडत आला आणि माननीय तुकाराम मुंढे साहेबांनी बरंच दिव्यांगावर काम चालू केलंय, शासनाला आदेश दिलेले आहेत, त्या शासनाच्या आदेशाचं अजून अंमलबजावणी झाली नाही। माननीय कलेक्टर साहेबांना आमची विनंती आहे, आम्ही एक दिव्यांग आहोत, आमचेही मतदान आहेत, आमचंही घर आहे, आम्ही मागासलेल्या घरात आहोत। आज आमच्या घरामध्ये पाहायला गेलं तर भाकरीसाठी वंचित आहोत। आमच्या घरामध्ये फक्त परिस्थिती आम्हाला माहित आहे। तुम्हाला वाटतं की दिव्यांग एक कार्यकर्ता आहे तो फार मोठा आहे, पण असं नाही। कार्यकर्ता काय जगतो, कसा जगतो फक्त दिव्यांगालाच माहितीये, कार्य करणाऱ्यालाच माहितीये। आज मी एक संघटना चालवते, कोणाचा रुपया घेऊन संघटना चालवत नाही, तर केवळ ह्या लोकांच्या कुठंतरी समस्या बाहेर पडाव्या, शासनाला प्रवृत्त करावं, प्रशासन जागं व्हावं, या लोकांना दिलेलं अपील त्यांच्या योग्य ते। आज पाहायला गेलं तर ताईंकडे पाहिलं तर ताईंना 4 मुली आहेत, त्यांचा रोजगार, त्यांचे मालक जे आहेत ते एक 200 रुपयाचा रोजगार करून त्यांची उपजीविका भागवतात। जर प्रशासनाने अशा लाभार्थ्यांचा विचार करून जर प्रमाणपत्र रिसीव जर करून त्यांना दिलं तर त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये हे दिव्यांग लाभार्थी त्यांची उपजीविका भागू शकतील। म्हणून मला एक
कळकळीची प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे. एक मी दिव्यांग महिला आहे, दिव्यांग आहे. मला माहितीये पायऱ्या चढत असताना किती त्रास होतो, उतरताना किती त्रास होतो, चालताना किती त्रास होतो. मी जरी बाईक चालवत असेल तरी सुद्धा मला त्रास होतो. मी पूर्ण महाराष्ट्र फिरले, म्हणूनच मला कळकळीची विनंती आहे, ह्या प्रकार परत घडता नये. धन्यवाद.